गुड आफ्टरनून गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण एनर्जी लेवल डायग्राम, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. त्याच्यानंतर ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लायज बघितले. याच्यामध्ये ट्रान्सफर आणि ते म्हणजे काय, ते पॉवर सप्लायमध्ये काय, तर त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ डायोडमध्ये बघायचे म्हणून याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर बघितले. ब्लॉक डायग्रामचं आपण सगळं बघितलं, ट्रान्सफॉर्मरची माहिती घेतली. आणि आता त्याच्यानंतर आहे त्याचा दुसरा पार्ट रेक्टिफायर, आणि इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, कारण याच्यामध्ये डायोड वापरतात. ओके, तर रेक्टिफायर कसं असतं तर बघूयात. द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग बाय डायरेक्शनल AC व्होल्टेज इंटू युनिडायरेक्शनल DC इज नोन ॲज रेक्टिफिकेशन. Okay, I repeat once again. The process of converting bidirectional AC voltage into unidirectional DC is known as rectification, and the circuit used for this process is known as rectifier. This circuit is also known as known by common name battery eliminator. Three circuits are commonly used for rectification: half wave rectifier, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर अँड ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. आता बघूया ते काय असतं. जी प्रोसेस असते बायडायरेक्शनल AC, जो आपल्या डोमेस्टिक पर्पजसाठी आपल्या घरात येतो ना, तो म्हणजे बायडायरेक्शनल AC असतो. त्याचं कन्वर्जन युनिडायरेक्शनल DCमध्ये करणारा जो करण्याची जी प्रोसेस आहे त्याला बोलतात रेक्टिफिकेशन, राईट. आणि तो जो सर्किट वापरला जातो त्याच्यासाठी त्याला बोलतात रेक्टिफायर. आणि रेक्टिफायरची पुन्हा जर डेफिनेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर रेक्टिफायर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स बाय डायरेक्शनल AC व्होल्टेज इंटू युनिडायरेक्शनल DC व्होल्टेज, असं पण सांगता येईल. ओके, तर त्याला दुसरं नाव बॅटरी इलिमिनेटर पण बोलतात. आणि त्याचे ॲक्च्युली दोन मेन टाईप आहेत. पहिला आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि फुल वेव्ह रेक्टिफायरचे दोन सब टाईप आहेत, म्हणजे फुल वेव्ह सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. तर आपल्याला तीन टाईपमधून याच्यामध्ये बुकमध्ये दिलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये ॲक्च्युली दोनच असतात, एक हाफ ॲडर आणि फुल ॲडर. तर त्याचे दोन टाईप, म्हणजे फुल ॲडरचे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. तर बघूया आता पुढे. All these circuits are operated with diodes. Let us see each rectifier type in detail with their circuit working advantages and disadvantages. तर आता हे जे रेक्टिफायर सर्किटमध्ये आहे, तर मेन जो फंक्शन आहे तो डायोडचा आहे. तर डायोडचं रेक्टिफायरमध्ये मेन फंक्शन आहे. तर प्रत्येक ह्या तिन्ही रेक्टिफायरमध्ये तर बघूया त्याचं वर्किंग, त्याचं ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज काय ते बघूया. तर आता पहिलं बघू हाफ वेव्ह रेक्टिफायर, राईट. तर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय बघा, अँड AC व्होल्टेज कन्सिस्ट ऑफ टू हाफ सायकल ॲज शोन इन फिगर 1.13. आता याच्यामध्ये AC व्होल्टेज दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल दिलेली आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकल दिलेली आहे. ती जो वरचा पीक आहे, म्हणजे वरचा जो पोर्शन आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल, त्याला बोलतात पॉझिटिव्ह हाफ सायकल. आणि जो टाईमलाईन जे आहे एक्स ॲक्सिसवर आपण काढला आणि वर वाय ॲक्सिसवर व्होल्टेज काढला. टाईम ॲक्सिसच्या खालीची जो वेव्ह आहे ना ते अर्धी, त्याला बोलतात निगेटिव्ह हाफ सायकल. ओके, तर याच्यानंतर काय, द अप्पर हाफ सायकल इज नोन ॲज पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड लोअर हाफ सायकल इज नोन ॲज निगेटिव्ह हाफ सायकल. ओके, याच्यानंतर आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर इज अ सिम्पल अँड लो कॉस्ट रेक्टिफायर सर्किट. हाफ वेव्ह रेक्टिफायर जो सर्किट आहे तो एक सिम्पल आणि लो कॉस्ट रेक्टिफायर सर्किट आहे. इट इज यूज व्हेअर हाय क्वालिटी DC इज नॉट रिक्वायर्ड, फॉर एक्झाम्पल टू ऑपरेट अ नाईट लॅम्प, रेडिओ सर्किट एक्सेट्रा. आता हे जे हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे तर त्याची DCची जी क्वालिटी आहे ती एक्सेलंट नाही आहे, तेवढी खास नाही, हाय क्वालिटी नाही आहे, लो क्वालिटी. कारण याच्यामध्ये जे रिपलचं प्रमाण आहे तर अनवॉन्टेड म्हणजे ॲडव्हान्टेज AC सिग्नल इट इज कॉल्ड रिपल. तर रिपलचं जे आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सेंटेज ऑफ रिपल असतात. रिपलचं जो पर्सेंटेज आहे याच्यामध्ये अनवॉन्टेड AC सिग्नलचं कंपोनंटचं ते जास्त आहे, म्हणून ही हाय क्वालिटी DC देत नाही. तर जिथं हाय क्वालिटी DCची गरज नाही आहे तर तिथं हे हाफ वेव्ह रेक्टिफायर वापरतात. म्हणजे एक्झाम्पलमध्ये नाईट लॅम्पमध्ये, रेडिओ सर्किटमध्ये एक्सेट्रा. नंतर बघूया
As shown in the figure 1.14, a diode is connected in series with load resistance RL and output DC voltage is taken across RL. आता डायग्राममध्ये बघा काय आहे की जो डायोड आहे, डायोड डी, सर्किट डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या, तो डायोड जो आहे तो डी, तो कशाला आर एलला सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. राईट. तर सिरीजमध्ये कनेक्ट करून आर एलच्या अक्रॉस जे व्होल्टेज आपण काढतो तो आउटपुट व्होल्टेज असतो, दॅट इज डी सी व्होल्टेज आपल्याला तो घ्यायचा असतो. आणि त्याच्या बाजूला वेव्हफॉर्म दाखवली. वेव्हफॉर्ममध्ये काय आपण एक्स ॲक्सिसवर व्होल्टेज घेतो, वाय ॲक्सिसवर टाईम देतो. पहिलं वरची जी वेव्हफॉर्म आहे ती इनपुट ए सी सिग्नल आहे, ए सी इनपुट सिग्नल. याच्यामध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल आहे. राईट. आणि नंतर काय आहे जे आउटपुट वेव्हफॉर्म आहे ती याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला आउटपुट मिळतो. आणि तो जो आउटपुट आहे ते आपण डॅश डॅश करून दाखवलं आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकलचे खाली जो डी सी आउटपुट आहे ॲक्च्युली तो प्युअर डी सी नाही आहे, तर तो पल्सेटिंग डी सी आहे. ओके. तर कसं होतं ते आपण बघूयात याच्यामध्ये. तर वर्किंगमध्ये बघा आता रेफर इट्स सर्किट डायग्राम अँड वेव्हफॉर्म. आता सर्किट डायग्राम आणि वेव्हफॉर्मकडे बघा. तर याच्यामध्ये काय हे कोणतं ट्रान्सफॉर्मर वापरले जाते याच्यामध्ये, इट इज अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. राईट. 230 व्होल्ट ए सी वापरतो, 50 हर्ट्ज देत असतो, नंतर स्टेप डाऊन करून ते डायोडला कनेक्ट केलेलं असतं. ओके. बघू. इन फर्स्ट हाफ सायकल और पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ ए सी व्होल्टेज, suppose transformer secondary terminal A is positive with respect to the terminal B. Refer figure 1.15a. Diode becomes forward bias. It is acting as a closed switch. The current flows through the circuit. Its flow is from terminal A through RL to terminal B as shown in figure 1.15a. Thus, same output voltage is developed across RL similar to हाफ सायकल ऑफ ए सी इनपुट. आता याच्यामध्ये बघा की पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होतं. पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होतं, जो डायोड आहे म्हणजे ते आपण सेकंडरी जे सेकंडरी वाइंडिंग आहे त्याला दोन टर्मिनलला नाव दिलेले सेकंडरी वाइंडिंग, एक पॉईंट ए आणि पॉईंट बी. तर काय होतं पॉझिटिव्ह हाफ सायकलला पॉईंट ए इज मोर पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू पॉईंट बी. हे झाल्यानंतर त्या ॲनोडला तो पॉईंट ए कनेक्टेड आहे कशाच्या म्हणजे डायोडच्या. मग काय होईल, डायोड फॉरवर्ड बायस होईल आणि डायोड जर फॉरवर्ड बायस होतो तो कंडक्शन म्हणजे करंट कंडक्शन होतं. मग काय होतं फॉरवर्ड बायस झालं तर त्याच्यातून करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. मग करंट कसा फ्लो होतं, पॉईंट ए नंतर डायोड डी नंतर लोड रेजिस्टन्स आर एल आणि नंतर बॅक टू बी. म्हणजे नेहमी करंट कसा फ्लो होतो, करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. ओके. तर वेव्हफॉर्ममध्ये बघा पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला जो डी सी दिलेला आहे इट इज म्हणजे ए सी इनपुटसाठी जो डॅश डॅश करून खाली आउटपुटला डी सी दिलेल्या वेव्हफॉर्ममध्ये बघा, तर ॲक्च्युली तो डी सी नाही आहे, इट इज पल्सेटिंग डी सी. आणि याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये ए सी कंपोनंट पण आहेत आणि डी सी कंपोनंट आहेत म्हणून त्याला पल्सेटिंग डी सी बोलतात. आणि जे त्याच्यामध्ये म्हणजे द ए सी कंपोनंट प्रेझेंट इन अ डी सी it is called ripple. Right. I repeat once again, the AC components present in a DC it is called ripple. त्याला बोलतात रिपल. तर बघूया आता नेक्स्ट. आता ही डायग्राममध्ये तुम्ही बघितलं की करंट कसा फ्लो होतो आणि जेवढं म्हणजे काय होतं तर जेवढं आपण सेकंडरीच्या अक्रॉस व्होल्टेज डेव्हलप झालेलं आहे तर ते आर एलच्या अक्रॉस तेवढंच डेव्हलप होतं. फक्त याच्यामध्ये काय थोडंसं ड्रॉप होतं व्होल्टेज डायोडच्या अक्रॉस, ते म्हणजे 0.7 व्होल्ट. बाकी ॲज इट इज, कारण ते पोटेन्शियल बॅरियर जो आहे तो सिलिकॉनसाठी 0.7 व्होल्ट आहे, 0.7 व्होल्ट, आणि जर्मेनियमसाठी 0.3 व्होल्ट. ओके. देन आता याच्यामध्ये ही डायग्राम बघूयात, डायग्राम 1.15a. तर याच्यामध्ये आपल्याला करंटचं डायरेक्शन दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा पॉईंट ए पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे, बी निगेटिव्ह दाखवलेलं आहे आणि डायोड मग डायोड ब्लॅकमध्ये दाखवलेलं म्हणजे कसे डायोड कंडक्ट होतो आणि त्याच्यातून करंट कसा फ्लो होतो, ए प्लस म्हणजे
पॉईंट ए, डायोड डी, नंतर लोड रेजिस्टन्स RL आणि निगेटिव्ह टर्मिनल दॅट इज बी टर्मिनलकडे. आणि तो जो डायोड आहे जेव्हा फॉरवर्ड बायसमध्ये होतो म्हणजे कंडक्ट होतो, तो ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच म्हणून काम करतो. क्लिअर. आता नेक्स्ट सायकलमध्ये काय होतं ते बघूया. याच्यामध्ये कळालं का? कोणाला काही क्युरी आहे का? ओके देन. तर आता बघू आपण इन द नेक्स्ट सायकल that is negative half cycle, transformer terminal B is positive with respect to A. Now observe figure 1.15b. Diode becomes reverse bias. Diode is acting as an open switch, thus the current through the circuit is not possible. It is blocked by the diode. The output voltage V out is equal to I into RL, that is equal to 0 into RL is equal to 0 is 0. Refer waveform from figure 1.15b. Right? Thus the diode will conduct only at positive half cycle and it rectifies the negative half cycle. Hence it is known as half wave rectifier. ओके. तर ह्याच्यामध्ये काय होतं, निगेटिव्ह हाफ सायकलला काय होतं म्हणजे जो टर्मिनल बी आहे, जो पॉईंट बी आहे सेकंडरीचा ट्रान्सफॉर्मरचा, तो मोर पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए होतं. मग डायोडच्या ॲनोडला जर निगेटिव्ह दिलं आणि कॅथोडला जर पॉझिटिव्ह दिलं, सो द डायोड बिकम्स रिव्हर्स बायस. आणि रिव्हर्स बायसमध्ये डायोड कंडक्ट होत नाही, त्याच्यामुळं त्याच्यातून करंट फ्लो होत नाही. आणि त्यावेळेस ते डायोड काय करतं, डायोड ॲक्ट्स ॲज अ ओपन स्विच. राईट. आणि त्याच्यामुळं डायोड काय करून टाकतं म्हणजे तो ब्लॉक होऊन जातो. म्हणजे थोडक्यात त्याचं डिप्लेशन लेयर वाढतं आणि त्याच्यामुळे त्याचा रेजिस्टन्स वाढतो. ओके. त्याच्यामुळं ते तुम्हाला करंट मिळत नाही. करंट मिळत नाही. मग आउटपुट व्होल्टेज काय, आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे ओम्सला, V इज इक्वल टू IR. मग जर करंट 0 असेल तर आउटपुट व्होल्टेज तुम्हाला काय मिळतं, लोड रेजिस्टन्सची मल्टिप्लाय केलं तर ते 0च मिळतं. ओके. आणि मग म्हणजेच काय करतं, जर डायोड जो आहे तो फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलला कंडक्ट होतो. राईट. तो रेक्टिफाय. आणि निगेटिव्ह हाफ सायकल काय करतो, तो इलिमिनेट करून म्हणजे थोडक्यात रेक्टिफायच करून टाकतो. म्हणून त्याला काय बोलतात, हाफ वेव्ह रेक्टिफायर. क्लिअर. राईट. फक्त म्हणून त्याला एकच वेव्ह काय करतो, तो रेक्टिफाय करतो. म्हणून त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर बोलतात, एक हाफ सायकल. आता याच्यानंतर बघू आपण, याच्यामध्ये काही क्युरी आहे का कोणाला? नाही आहे. तर याच्यानंतर बघू आपण व्हॉट इज मीन बाय पीक इनव्हर्स व्होल्टेज. आता ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये बघा काय होतं, डायग्राम बघूया अगोदर. तर डायग्राममध्ये बघा PIV स्टँड्स फॉर पीक इनव्हर्स व्होल्टेज इज इक्वल टू काय असतं, VP. जेवढं ॲम्प्लिट्यूड असतं AC इनपुटचं म्हणजे 0 पोझिशन टू मीन 0 पोझिशनपासून पीकपर्यंत तो असतं पीक व्हॅल्यू. राईट. तर जेव्हा हा डायोड रिव्हर्स बायस म्हणजे A इज मोर निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू B इज मोर पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू A जर असेल तर तेव्हा डायोड आहे तो ओपन स्विच म्हणून काम करतो. आणि नंतर त्याच्या अक्रॉस जे रिव्हर्स व्होल्टेज डेव्हलप होतं, म्हणजे जे व्होल्टेज आहे ज्याचा जो सेकंडरीचा मॅक्झिमम व्होल्टेज आहे पीक व्होल्टेज, तर त्याचं मॅग्निट्यूड एवढं व्होल्टेज डेव्हलप होतं. आणि डायरेक्शन अपोजिट म्हणजे तो निगेटिव्ह व्होल्टेज झाला. राईट. त्याच्या अक्रॉस डेव्हलप होतं डायोडच्या. आणि मग त्याला पीक इनव्हर्स व्होल्टेजची डेफिनेशन बघू. पीक इनव्हर्स व्होल्टेज इज an important rating of rectifier. Diode should withstand for this voltage when it is in reverse bias. In negative half cycle, when terminal B of transformer is positive, it is a cathode of diode. Refer figure 1.16. Okay. A reverse voltage appears across the diode. Maximum inverse voltage is peak voltage given as VP. The diode should remain off. It should block the reverse current through the diode. आता याच्यामध्ये काय, पीक इनव्हर्स व्होल्टेज काय,
maximum reverse voltage developed across the diode to withstand in reverse bias or to withstand in off state. असे त्याची या पीक इन्व्हर्स व्होल्टेजची डेफिनेशन. काय? आय रिपीट वन्स अगेन. द पीक इन्व्हर्स व्होल्टेज इज द मॅक्झिमम रिव्हर्स व्होल्टेज डेव्हलप्ड अक्रॉस द डायोड टू विस्टँड इन ऑफ स्टेट. ओके. जर काय होतं, जर त्याच्यापेक्षा जर जास्त व्होल्टेज असेल पीक इन्व्हर्स व्होल्टेजच्या मॅक्झिमम रेंजपेक्षा, तर तो डायोड डॅमेज होण्याची शक्यता असते, इंटरनल स्ट्रक्चर. ओके. त्याच्यामुळं याच्यातून करंट जो रिव्हर्स बायसमध्ये मॅक्झिमम व्होल्टेज रिव्हर्स व्होल्टेज डेव्हलप होतो ना डायोडच्या अक्रॉस, त्याला बोलतात पीक इन्व्हर्स व्होल्टेज. गॉट इट? ठीक आहे. आता बघूया ॲडव्हान्टेजेस. आता ॲडव्हान्टेजेस बघूया. तर ओनली वन डायोड अँड नॉर्मल ट्रान्सफॉर्मर इज. याच्यामध्ये काय एकच ॲडव्हान्टेज म्हणजे एकच डायोड वापरला जातो आणि नॉर्मल ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. दुसरं, ट्रान्सफॉर्मर इज नॉट इसेन्शियल फॉर हाय व्होल्टेज रेक्टिफायर. म्हणजे हे जे ट्रान्सफॉर्मर आहे तर लो व्होल्टेजसाठी वापरतात. म्हणजे हे जो हाफ वेव्ह रेक्टिफायर लोअर ॲप्लिकेशनसाठीच वापरला जातो, ॲक्च्युली लो व्होल्टेज ॲप्लिकेशनसाठी. म्हणून हाय व्होल्टेज ची गरज नाही ट्रान्सफॉर्मरला. राईट. नंतर द सर्किट इज सिम्पल अँड लो कॉस्ट. तर जे हाफ वेव्ह रेक्टिफायरचं जे सर्किट आहे इट इज सो सिम्पल अँड इट इज लो कॉस्ट. आणि पीक इन्व्हर्स व्होल्टेज इज ओनली व्ही पी. याचा जो पीक इन्व्हर्स व्होल्टेज आहे तो व्ही पी एवढा आहे. हा एक ॲडव्हान्टेजेस आहे. आता डिसॲडव्हान्टेज बघूया. द आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज लेस बिकॉज ओनली हाफ सायकल अपियर्स इन द आउटपुट. तर याच्यामध्ये काय होतं, याचं एक डिसॲडव्हान्टेजमध्ये हा फक्त हा जो आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर तो फक्त काय करतो, एकच हाफच पॉझिटिव्ह हाफ सायकलच रेक्टिफाय करतो आणि त्याचं आउटपुट आपल्याला फक्त पॉझिटिव्ह हाफ वेव्ह रेक्टिफायरलाच आपल्याला आउटपुट देतो. नंतर आहे देर इज अ वेस्टेज ऑफ निगेटिव्ह हाफ सायकल. त्याच्यामुळं काय होतं, जी निगेटिव्ह हाफ सायकल आहे त्याची वेस्टेज होते. म्हणून काय होतं, सिन्स द रिपल फ्रिक्वेन्सी इज लो देर आर मोर रिपल्स दॅट जनरेट पुअर क्वालिटी डी सी. तर याच्यामध्ये काय रिपल फ्रिक्वेन्सी जी आहे याच्यामध्ये, तर रिपल फ्रिक्वेन्सी जी आहे तर याची रिपल फ्रिक्वेन्सी कमी असते आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये मोर रिपल असतात. म्हणजे आउटपुट डी सीमध्ये आउटपुटमध्ये मोर रिपल म्हणजे प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळं तिची जी डी सीची जी क्वालिटी आहे ती एकदम पुअर मिळते. याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ ए सी कंपोनंट्स आर प्रेझेंट, दॅट्स वाय. ओके. तर आता बघू आपण रिपल फॅक्टर काय भानगड आहे. ओके. दे रिपल इज अ अनवॉन्टेड, इट इज द पार्ट ऑफ ए सी इन डी सी आउटपुट ऑफ रेक्टिफायर. राईट. I shown in figure waveforms output of half wave rectifier is pulsating DC. It is not a constant voltage DC. This is known as a ripple. Alright. Ripple frequency is same as the frequency of the AC F in. For example, if input AC is means 50 Hz, figure 1.17 shows the ripple in the half wave rectifier and DC without ripple. आता याच्यामध्ये बघा की काय रिपल काय असतं. तर रिपल इज अ ए सी कंपोनंट प्रेझेंट इन अ पल्सेटिंग डी सी. राईट. म्हणजे जे ए सी कंपोनंट आहेत अनवॉन्टेड सिग्नल ए सी सिग्नल आफ्टर रेक्टिफिकेशन, तर ते त्याला बोलतात रिपल. त्याच्यामध्ये जे प्युअर डी सीमध्ये म्हणजे त्याच्यासाठीच जे आउटपुट मिळतं आपल्याला पल्सेटिंग डी सी मिळतं. का तर त्याच्यामध्ये जे अनवॉन्टेड ए सी सिग्नल आहेत तेच प्रेझेंट आहेत म्हणून त्याला बोलतात रिपल. ओके. मग आणि याच्यामध्ये काय, याची जी रिपल फ्रिक्वेन्सी आहे तर रिपल फ्रिक्वेन्सी काय, जी इनपुट फ्रिक्वेन्सी आहे. आता इनपुट फ्रिक्वेन्सी डोमेस्टिकची मेन हर्टची किती आहे, ती आहे 50 हर्ट्ज. तर आउटपुट फ्रिक्वेन्सी जी आहे ती येणार रिपल फ्रिक्वेन्सी हाफ वेव्हची ती पण 50 हर्ट्ज येते. राईट. आणि तर त्याच्यासाठी म्हणजे जर आपण बघायला गेलं तर विदाऊट रिपल जे हाफ वेव्ह रेक्टिफायरचं डी सी आउटपुट येतं ते स्मूथ डी सी आपल्याला ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे राईट साईडला बघा. कारण एक लाईन आणि याची जी फ्रिक्वेन्सी असते तो स्मूथ डी सी आहे आणि एक विशिष्ट व्होल्टेज रेंज दाखवली त्याच्यामध्ये लिहिलं आहे पण स्मूथ डी सी. ओके.
आणि त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला जो आउटपुट हवा असतो तो असा प्लेन डी आणि याची फ्रिक्वेन्सी म्हणजे डी सी व्होल्टेजला फ्रिक्वेन्सी नसते, फ्रिक्वेन्सी विल बी 0. ओके. आणि फ्रिक्वेन्सी काय असतं, नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन युनिट टाईम, इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. आणि द टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल, इट इज कॉल्ड टाईम पिरियड. ओके. तर आता बघूया रिपल फॅक्टर. रिपल फॅक्टर काय असतं, रिपल फॅक्टर इज डिफाईन्ड ॲज रेशिओ ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ AC टू DC व्होल्टेज. तर रिपल फॅक्टरची डेफिनेशन बघा. तर रिपल फॅक्टर काय असतं, इट इज द रेशिओ ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ AC इनपुट व्होल्टेज टू DC आउटपुट व्होल्टेज. ओके. हे रिपल फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा फॉर्म्युला आहे, देअरफॉर रिपल फॅक्टर इज इक्वल टू AC व्होल्टेज इन RMS डिवायडेड बाय DC आउटपुट व्होल्टेज. आणि याच्यानुसार जे रिपल फॅक्टर आहे ते नेहमी पर्सेंटेजमध्ये काढतात. देअरफॉर पर्सेंटेज रिपल इज इक्वल टू रिपल फॅक्टर इंटू 100%. म्हणजे काय मग, फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर रिपल फॅक्टर इज 1.21 येतं. तर रिपल फॅक्टर जो आहे कशाचा, हाफ वेव्ह रेक्टिफायरचा, इट इज मॅक्झिमम, इट इज 1.21%. याच्यामध्ये एक डिजिट दाखवलेलं नाही आहे. याच्यामध्ये एक छोटंसं रिपल फॅक्टरचं एक्झाम्पल दिलं आहे, ते एक्झाम्पल बघूया आणि आपण सध्या स्टॉप करूया. नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर बघू. ओके. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया. व्हॉट इज, एक्झाम्पल आहे सॉल्ड एक्झाम्पल. व्हॉट इज द रिपल फॅक्टर इफ आउटपुट व्होल्टेज ऑफ पॉवर सप्लाय युनिट रीड्स 300 volt DC व्हेन द RMS व्हॅल्यू ऑफ रिपल व्होल्टेज इज 0.6 volt. आता याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय काढायचं, रिपल फॅक्टर काढायचं. आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत सोल्युशनमध्ये, फॉर गिवन पॉवर सप्लायमध्ये AC RMS व्होल्टेज दिलेलं आहे किती, AC RMS इज इक्वल टू 0.6 volt दिलेलं आहे आणि आउटपुट DC व्होल्टेज दिलेलं आहे VDC इज इक्वल टू 300 volt. मग याच्यावरून रिपल फॅक्टर जर काढायचा असेल तर रिपल फॅक्टर काय होतं, AC RMS डिवायडेड बाय DC इज इक्वल टू 0.6 डिवायडेड बाय 300. मग काय होतं, 0 इज इक्वल टू 0.002. म्हणजे पर्सेंटेज रिपल इज इक्वल टू 0.002 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 0.2%. ओके. तर ह्या ज्या एक्झाम्पल आहे, तर म्हणजे याचे रिपल फॅक्टरचा फॉर्म्युला आपण घेतला काय, AC व्होल्टेज इन RMS टू DC आउटपुट व्होल्टेज. क्लिअर. याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का, हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि रेक्टिफायरच्या डेफिनेशनमध्ये, नंतर पीक इनव्हर्स व्होल्टेजच्या डेफिनेशनमध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. ओके. ओके. देन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर बघूया. चालेल. ओके.